पोरांना खूप जास्त बरं नव्हतं. ताप आणि खोकला अर्णवला आणि सोनाक्षीला दोघांना पण झालं होतं. एकाचं झालं की दुसऱ्याला, दुसऱ्याचं झालं की एकाला. असं सारखं ताप खोकला चालूच होतं. त्यामुळे त्यांना अजिबात जेवण पण करावंसं वाटत नाही आणि सारखं दवाखाना तर चालूच होता. आणि म्हटलं चला झणझणीत पिठलं वगैरे करते. त्यांना खूप जास्त आवडतं पिठलं आणि चपाती खाल्लं तर खूप छान बेसन झालं होतं. सगळ्यांनी आम्ही जेवण वगैरे केलं. आता समोर मोबाईल ठेवायला काय मला जागा तिकडे नव्हती, कारण तिकडून खूप अंधार पडत होता. त्यामुळे इकडे साईडला मी मोबाईल उभा केला होता. तर असं मस्त गरमागरम बेसन चपाती मुलांनी खाल्ली आणि त्यांच्या तोंडाला खरंच चव आली. सोनाक्षी ते बसले बघा, थोडंसं त्यांना बरं वाटत होतं आणि मग गोळ्या औषधं पाजून वगैरे घेतलं, कारण 8 दिवस पोरांची ना झीट काढली आणि त्यांच्यासोबत मम्मी पप्पांची सुद्धा. कारण मुलांना आजार पण आलं की आईबापच गळून गेल्यासारखे होतात, कारण ते काही खात पित नाहीत, नुसते झोपून राहतात आणि तापाने किती गळून गेल्यासारखं होते माहिती ना. ताप आणि खोकला खूप जास्त होता. तर आज त्यांना कमी आलं होतं. तर सोनाक्षी आणि अर्णव दोघं पण सोबतच आजारी पडलेले आणि पोरांना बरं नसलं की आपल्याला सुद्धा अजिबात करमत नाही, कशातच लक्ष लागत नाही. सकाळी केस धुतले होते तसेच बांधून ठेवले, दिवसभर कामामध्ये ओलेच होते आणि खूप केस पांढरे झाले होते. अधूनमधून मेहंदी लावत असते, तसं तर मला खूप कंटाळा येतो मेहंदी लावायचा, तरी पण अधूनमधून लावावी लागते. तर असं हा व्हिडिओ मी 4-5 दिवस झाला बनवून ठेवला होता, पण अपलोडच केला नव्हता, कारण मुलांना खूप जास्त बरं नव्हतं, ताप खोकला होता, त्यामुळे व्हिडिओ बनवणं झाला नाही. असंच आता शॉर्ट व्हिडिओ सबस्क्राईब करा.